लॉंग हेअर आहेत. ओपन हेअरमध्ये आपण हाफ टाईप करून वेणीचा प्रकार बघणार आहोत. बेसिकली आपण स्ट्रेटनिंग करतोय. स्ट्रेटनिंगचे करतानाचे बेसिक सेक्शनिंग आहे. इयर टू इयर आपण सेक्शन सोडतोय आणि बॅक सेक्शनमध्ये आपण छोटे आडवे सेक्शन घेत आपण स्ट्रेटिंग स्टार्ट करतोय. एक तर हेअर तुमचे एकदम कम्प्लीट शॅम्पू वॉश पाहिजे. तुमचे केस ओले नकोय, त्याला ऑइल नकोय. ओके, स्ट्रेट हेअरसाठी मला एक स्मार्ट टिप सांगायचं. ऑसिस सॉचकॉपमध्ये ऑसिसचा स्पार्कलिंग म्हणून एक शाईन स्प्रे येतो. सिरम आणि हेअर स्प्रेचं हे कॉम्बिनेशन व्हर्जन आहे. याने केस तुमचे ड्राय नाही होणार, पण त्याला एक शाईन येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे बेबी हेअर हळूहळू बाहेर यायला सुरुवात होते ना, ते बाहेर येणार नाहीत आणि केस खूप छान मेंटेन राहतात. बेसिकली तिचे फ्रंटचे फ्रिंजेस शॉर्ट हेअर आहे, जे ते जिथे संपतात तिथनं मागचा मी एक इंचाचा बॉक्स उचललाय. याची आपण एक वेणी घालणार आहोत, त्याला फिश ब्रीड म्हणतात. त्याच्यातनं एक छोटासा सेक्शन उचलला. 1 इंचाचा जो बॉक्स आहे त्याचा आपण स्टार्ट पॉईंट कॉर्नर उचलला आणि जिथे आपण बेसिक वेणी घालतो ना तशी वेणी घालायची. थोडक्यात सागर वेणी जसं घालतो ना तशी एक सागर वेणी घालायची. त्याच्यात एक सेक्शन छोटा ॲड करत जायचं आहे. आपल्याला हा सेक्शन नंतर ओपन करायचा आहे. तुम्ही एक थोडंसं जजमेंट घ्या, ती वेणी तुमची कुठे लॉक येणार आहे. म्हणजे मागचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे, तिथपर्यंत तुमचे ते वेणीचे प्लीट आले पाहिजे, म्हणजे ते पेरं आली पाहिजे. इथे सगळ्यात महत्त्वाचं जी पिन आहे ती क्रॉस टाकायची. तुमच्याकडे जर टिकटॉकची पिन असेल त्याने पण तुम्ही लॉक करू शकता. हा आपला एक बेस झाला. इकडनं आपली दुसरी वेणी त्याच्यावरती उभं लॉक होणार. आता हा दोन्हीचा जॉईंट किंवा सेंटर पार्ट जिथे आला, जिथे पिनांचं आपल्याला लॉकिंग दिसतंय, तिथं आपण काही ॲक्सेसरीज लावू शकतोय. ते जर तुमचं शॉर्ट हेअर आहे तर तुम्ही तो ओपन हेअरचा इफेक्ट पण देऊ शकता किंवा अजून एक सेम ब्रीड पॅटर्न ॲड करून तुम्ही क्रिएटिव्ह लुक देऊ शकता. तर ओपन सोडायचं तर तुम्ही ओपन सोडा, अदरवाईज आपण एक वेणी परत सेम ॲज इट इज घालतोय. ह्या ब्रोचच्या आत हाईड होईल या पद्धतीने. ओके.